मूल खोटं बोलतं म्हणजे ते वाईट मूल आहे का? तर अजिबात नाही. प्रत्येक खोट्या मागे काहीतरी कारण असतं. मुलं खोटं का बोलतात त्याची काही कारण आज आपण पाहूयात. पहिलं कारण म्हणजे त्यांना परिणामांची भीती वाटते. आई ओरडेल, बाबा रागवतील आणि म्हणून ते खोटं बोलतात. दुसरं कारण म्हणजे त्यांनी आधी सत्य सांगितलेलं असतं पण त्यांना शिक्षा मिळालेली असते, म्हणून त्यांना वाटतं खरं सांगूनही ओरडा बसणार असेल तर खोटं बोललेलं बरं आणि म्हणून ते खोटं बोलतात. तिसरं कारण म्हणजे गिल्ट. त्यांना माहित असतं की त्यांच्या हातून चूक झालेली आहे आणि त्यांना त्यांच्या चुकीची लाज वाटते आणि म्हणून ते सत्य लपवतात. चौथं कारण म्हणजे कधी कधी मुलं आई बाबांना निराश करू इच्छित नसतात. त्यांना वाटतं की ह्या चुकीमुळे आई बाबांना वाईट वाटेल आणि म्हणून ते सत्य लपवतात. पाचवं कारण म्हणजे त्यांना लक्ष आणि कौतुक मिळवण्याची खूप इच्छा असते. कधी कधी मुलं अशा गोष्टी सांगतात ज्या खऱ्या नसतातच, पण अशा गोष्टी सांगितल्यामुळे मी किती महत्वाचं आहे हे त्यांना इतरांना सांगायचं असतं आणि म्हणून खोटं बोलतात. म्हणून खोटं ही अनेकदा समस्या नसतेच, ती मुलांच्या भीतीचं, गिल्टचं किंवा अपूर्ण गरजेचं लक्षण असतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कधी मूल खोटं बोलेल ते फक्त खोटं पकडू नका, त्या खोट्या मागचं कारण समजून घ्या आणि हे खोटं कसं हाताळायचं त्यासाठी पुढची रील नक्की बघा. धन्यवाद.